श्री स्वामी समर्थ गाईज, नमस्कार. हे बघा, आज बनवायला घेतलेत कालवे. मिस्टरांनी मस्तपैकी कालवे आणून दिलेले, खूप छान लागतात. जे आगरी कोळी लोक आहेत त्यांनाच माहिती हे काय आहे ते. त्यासाठी बघा, मी कांदा, टमॅटो, मिरची आणि लसूण हे चांगलं ठेचून कापून घेतलेलं आहे. आणि तेलामध्ये जरा तेल जास्तच टाकायचं. तेलामध्ये चांगल्यापैकी तळून घेतलं आहे, चांगलं फ्राय करून घेतलं आहे छानपैकी. हे बघा, ह्याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो चांगला नरम झाला पाहिजे व्यवस्थित. त्यासाठी आपण मीठ नेहमीप्रमाणे आधीच टाकतो. बघा, चांगलं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. आणि होता तर हे तव्यावरच बनवायचं किंवा पॅनमध्ये बनवायचं, खूप छान लागतं ह्याच्यातच बनवल्यावर. आणि मग त्याच्यामध्ये मी आपले घरगुती मसाले जे आपल्याकडे अवेलेबल असतील तेच. त्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकले हळद, धना जिरा पावडर आणि आपला घरगुती मसाला. जरा तिखटच टाकते मी, कारण मला आवडतो मसाला जास्त आणि तिखट स्पायसी मी खाते, त्याच्यामुळे मला आवडतं. आणि त्याच्यामध्ये आपले चिल्ली मसाला ते पण टाकलं आणि चांगलं मस्तपैकी फ्राय करून घेतलं. हे बघा, छानपैकी फ्राय केलं आहे. हे पण असं मसाला चांगला कांदा टमॅटोला चांगला लागला पाहिजे व्यवस्थित. हे बघा, जेवढं होईल तेवढं फ्राय करायचं. हे बघा, असं तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करतच राहायचं त्याला, कांदा टमॅटोला. व्यवस्थित टमॅटो नरम झाला पाहिजे, पूर्ण विरघळला पाहिजे टमॅटो, मग ते छान लागतं अजून व्यवस्थित. हे बघा, हे आता मी घेतले कालवे पण बघा किती मोठे मोठे आहेत. हे बघा, खूप महाग असतं हा पदार्थ हा आणि लवकर भेटत नाही. हे बघा, हे आगरी लोकांनाच माहिती आहे, आगरी आणि कोळी लोकांनाच माहिती आहे खायला किती बेस्ट लागतात ते, छान लागतात. हे बघा, हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला कालव्यांना लागलं पाहिजे. हे काढण्यासाठी कालवे काढायला समुद्राची दगडं असतात, त्याच्यामध्ये असतात, ती फोडून काढायची असतात दगडं. खूप मेहनत आहे. जेवढी मेहनत हे कालवे काढण्यासाठी असतं तेवढंच टेस्टी हे खाण्यासाठीही असतं. बघा किती छान दिसतं आहे की नाही, मसाल्याचा कलर वगैरे छान झालेत बघा. वास पण खूप छान येत होता. आम्हाला खूप आवडतात बघा, दिसायला पण किती छान दिसत आहेत आहे की नाही, टेस्टी. बघा, तेल पण सुटलेलं आहे त्याचा मस्तपैकी. आणि मग ते चांगले शिजले का मग त्याच्यावर टाकायची मस्तपैकी कोथिंबीर. छान, हे बघा, त्याशी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाकायची. आणि कोथिंबीरने पण छान, ज्याला आवडतं त्यांनी ह्याच्यात कोकम पण टाकू शकता. कोकम टाकल्याने पण छान लागतं अजून. बघा, टेस्टी मस्तपैकी झालेत. वास पण घरामध्ये खूप छान येत होता. मला तर खूप आवडला. असं झालं तर मी कधी खाते. चला बाय. श्री स्वामी समर्थ.